कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. बासरी वाजल्यागत वाटतंय. नानू हा? तू कधी कधी काय बोलतोस ना मला काही कळतच नाही बघ. हा माझा आहे थोडासा प्रॉब्लेम. म्हणजे हृदय इकडचं तिकडे होतं ना, तसं माझ्या शब्दांमधली अक्षर इकडची तिकडे होतात ना. होऊ दे होऊ दे, जे काय इकडचं तिकडं तिकडचं इकडं व्हायचं ना ते होऊ दे. पण आपण इकडं कशासाठी आलो आहोत माहित आहे ना तुला? कशासाठी? कडीपत्त्याचं झाड शोधायला. कुठं आहे कडीपत्त्याचं झाड? मला मला दिसू नाही इथं कुठं बी. हे कडीपत्त्याचं झाड आहे. माझा पत्ता कट झाल्याचं झाड. हे? या झाडाखाली बसून मी तिच्यासाठी पत्र लिहायचो. प्रेमपत्र. तिने पण लिहिलं माझ्यासाठी पत्र, पण ते प्रेमपत्र नव्हतं, सोडपत्र होतं. सोडपत्र? हॅलो, कुणी दिलं होतं? दगा दिला होता. दगा दिला होता तिने. तो का? अरे बघ, तुला कोणी दिलं होतं का? ती एक नाव पण नाही घ्यायचं मला तिचं. एवढं प्रेम होतं माझं तिच्यावर, पण ना माझ्यात हिंमत नव्हती तिला सांगण्याची. म्हणून मी तिच्यासाठी छान असं प्रेमपत्र लिहिलं. पण मग काय मी कसं देणार ना तिला? मला भीती वाटत होती, म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं की बाबा रे, माझं पत्र लिहून देतोस का तिला? मग पुढं काय झालं? पुढे काय, जो मित्र ते पत्र घेऊन तिच्याकडे गेला होता, त्या मित्राच्या प्रेमात पडली ती. कधी कधी दोन मूर्ख माणसं आयडिया चांगली देऊन जातात. ही प्रेमपत्राची आयडिया मात्र सुपर्ब आहे. नाही मी नाही असं ते. नानू, अरे तू रडू नकोस. नाही बघ, तू शांत हो. मला माहितीये पारू, मला माहितीये तू तशी नाही. मी तशी नाही म्हणजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.